अगं तिथे नाही ग, थोडं खाली. मला दिवस खूप काम झालं इथे. अगं आई, आई मी मूर्ख आहे? तुला काय वाटलं तुझी सगळी नाटकं मला कळत नाही? मूर्ख आहे का मी? अगं मी का तुला मूर्ख समजेन? आणि अगं मी का नाटकं करेन कुठली? आत्या बोल ना, काय झालंय? माझ्याकडून काही चूक झालीये का? हो. सॉरी, खरंच सॉरी. पण काय चुकलंय हे सांगू शकशील प्लीज? म्हणजे पुढच्या वेळेस ती चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. शैलेशला माझ्या खोलीत का पाठवलंस? ऑफिस मधलं तुझं स्थान तुला परत हवंय म्हणून? मस्का लावायला? काय? तुम्ही हे बोलायला गेला होता आत्याशी? का? कशासाठी? मी सांगितलं होता का हा शहाणपणा करायला? अहो, असं करून माझी इमेज आत्याच्या नजरेत कशी सुधारणार आहे? मी प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळेस काहीतरी गोंधळ होतो आणि आत्या माझ्यावर संशय घेते. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी माझं काम प्रामाणिकपणेच करणार आणि मला खात्री आहे आत्याला एक ना एक दिवस माझं वागणं नक्की पटेल. अरे पण तो दिवस कधी उजाडणार? हो ना. आणि ऑफिस मध्ये मी तुला प्यून म्हणून रोज असं राब राब राबताना बघायचं का? अरे बाप म्हणून मला काही वाटतं की नाही? ऑफिसमध्ये कोणी काय काम करायचं हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार फक्त आत्याला आहे. करेक्ट आहे. तिला जेव्हा वाटेल तेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण तोपर्यंत माझी इमेज आत्याच्या नजरेत सुधारण्यासाठी मी प्रत्येक दिवस, अख्खा दिवस आत्या सांगेल ते प्रत्येक काम अगदी मनापासून काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करत राहीन. ती माझ्या पाठीचा कणा मोडला तरीही चालेल. तुला अजूनही विश्वास नाहीये माझ्यावर? तुला अजूनही असंच वाटतंय की माझा डोळा पैशांवर आहे? ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता आत्ता वकिलांना फोन लावून सांगतो की मी सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि मालमत्तेचा संपूर्णपणे त्याग करतो. कर. मी अरे काय बोलतोस तू? एक मिनिट आहे. हा, मी मिहिर सदावर्ते बोलतोय. मी सदावर्ते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वरचे माझे सगळे हक्क सोडतोय. असे पेपर्स उद्या तुम्ही बनवून घरी घेऊन या. थँक्यू. वंस तू एवढ्या करता मला शैलजाच्या रूम मध्ये पाठवलंस? वकील साहेब, मी बघितलंय, माझ्यासाठी ओके आहे. पण तरी एकदा शैलजा मॅडमना चेक करायला सांगतो. शैलजा मॅडम, आत्या तू सुद्धा एकदा चेक कर आणि तुला काही पॉइंट्स ऍड करायचे असतील तर मीर.
आता मी तुझे आभार कसे मानू मला कळतच नाही. इतके वर्ष तुला ओळखू नाही शकलो ही माझी सगळ्यात मोठी चूक आहे. तू इतकी चांगली आहे, इतकी चांगली की मी शब्दात सांगूच शकत नाही. गरज नाही त्याची. उठ उठ. तू हे जे सगळं केलंयस त्यांनी तुझी शिक्षा कमी. आय नो. 10 दिवस ऑफिस मध्ये तुला. हो. मी आले, गाडी काढ. थर थरते नजरेत सारे फड़फड़ते, अवखळ से श्वास घे थर थरते, नजरेत सारे फड़फड़ते, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते तुझ्या भोवताली, मन उडते. एक मिनिट तुझ्या इतका परफेक्ट नाही जमलाय मला, लेकिन दिल से है यार तो अपना लो. This song is from all of us to our lovers. आणि this song is from all of us to वीणा, जी फायनली प्रवासची गर्लफ्रेंड झाली आहे. पण खरंच वीणा, तुला आज इकडे बघून ना आम्ही सगळे जाम खुश झालो. आणि फायनली तुझ्या असण्याने आमच्या प्रभासच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं स्माइल परत आलं. कुठे बघू बघू. एक मिनिट म्हणजे काय आता आपल्याला रोज हा स्माइलिंग प्रभास बघायला मिळणार आहे का? म्हणजे काय आता वीणा इथे रोज येणार ना? पण वीणाचे बाबा इथे यायला रोज परवानगी देतील का? वीणा, बाबांना माहिती आहे का तू इथे आलेस ते? बाबांना माहिती आहे. हो वीणा, तुझे बाबा काय म्हणाले नंतर? हा म्हणजे आम्हाला माहितीये की तसं तर त्यांनी मंदिरातच होकार दिला होता, पण नंतर जे काही घडलं, आय होप घरी गेल्यावर ते चिडले नाही आहेत ना तुझ्यावर? गाईज, आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला एक अपडेट द्यायला विसरलो. ऍक्च्युली त्या सगळ्या केऑस नंतर वीणाच्या बाबांनी आमच्या नात्याला फायनली ग्रीन सिग्नल दिलाय. क्या बात आहे. ये बात है. बर ठीक है. 1 2 का कळे ना कधी कसे मन हरवले, तू चांदण्या सवे पापण्यात उतरले. का कळे ना कधी कसे मन हरवले, तू
चांदण्या सवे पापण्या तू तर दे, तुझशी काजव्याची वाट मनातही जागते, तुझशी सागराची लाट मनातही जागते. काजव्याची वाट मनातही जागते, तुझशी सागराची लाट मनातही जागते. काल वीणा प्रभासला भेटायला गेली होती. बरोबर, खरंच वीणा प्रभासला भेटायला गेली होती. नुसती भेटायला नव्हती गेली, तिने त्याला प्रपोज सुद्धा केलं. काय प्रो कसं असतं चिन्मयी, आयुष्य तुम्हाला बरंच काही शिकवून जातं. एक मिनिट काय चाललंय तुमचं? आणि मला असं का वाटतंय की मी आल्यानंतर तुम्ही एकदम गप्प झालात? गप्प? हा, गप्प. कारण मला तुझा राग आलाय. माझा राग? का? 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 हा, कारण तू खूप बदललीस. हो हो हो, खूप खूप बदललीस तू वीणा. हा, बरोबर बोलतोय मामा. म्हणजे नक्की काय झालंय? काय झालंय हे तुम्हाला विचारतेस? तुला मामाची पर्वाच नाहीये. मला काय वाटेल, त्याला कसं सांगावं, तुला काहीच नाही का? म्हणजे माझं अस्तित्वच नाही. कमाल आहे बाबा, कमाल आहे. मामा काय झालंय सांगशील का? हल्ली अनेक गोष्टी तू माझ्यापासून लपवायला लागलीस. सिक्रेट ठेवायला लागलीस माझ्यापासून. मी नाही, पण तू जरी सिक्रेट ठेवत असलीस ना, तरी तुझ्या चेहऱ्यावरचं तेज, तुझ्या कामातला उत्साह, तुझी ही गालावरची लाली, ती गोष्ट लपवून ठेवू शकत नाही काही. मामा, पण हे सगळं कशामुळे होतंय हे माहितीये का रे तुला? नाही बुवा, कशामुळे? ये प्रभास के प्यार का असर है. सगळं सांगितलंस मामाला? नव्हतं सांगायचं का? सॉरी खरंच. मामा, तू विसरून जा बरं. वीणा प्रभासला भेटायला गेलीच नव्हती आणि तिने त्याला प्रपोज, ही कसली त्याला प्रपोज करते? हिने त्याला प्रपोज सुद्धा नाही केलं. तू विसरून जा. वीणा कोण, प्रभास कोण, काय करताय? प्रभास,
अगो बाई, कुणीतरी इथे लपून बसलाय का? अरे देवा, कुणीतरी रागावलाय? कुणी काय बोललं का माझ्या प्रभासला? ए, काय झालं? अरे बापरे, राग आलाय का कुणाला तरी? हो, खूप राग आलाय. खूप राग आलाय? मग आता मी मँगोज आणले, ते कोण खाणार? तू मँगोज पण नाही खाणार? अरे बापरे, मग आता मलाच संपायला लागतील मँगोज. खाऊ कमी? मी खाते हा मँगोज एकटी. खर तर हा प्रभास आणि आत्तूचा मँगो टाइम होता, पण आत्तूचा पार्टनरच नाहीये ना इथे. मग आत्तूला एकटीलाच मँगो संपायला लागणार आहेत. काय करणार? मी तर बाबा खाणार आहे, मला मँगोज खूप आवडतात. तुला माहितीये का? वाव, इतके मस्त आहेत ना मँगोज, इतके गोड आहेत. खूप आवडलेत मला. बरं झालं बाबा प्रभास नाहीये माझ्या बरोबर, मला सगळे आंबे तरी खायला मिळतायत. आता प्रभासच्या कार्टून मधला हिरो आला ना, तरी मी त्याला देणार नाहीये आंबे, मी एकटीच खाणार आहे. येतच नाहीये प्रभास, जाऊ देत, मीच आता मँगो सगळेच संपवून टाकणार आहे, उरलेले पण. हे काय तू सारे आंबे संपवले? हो, तूच म्हणालास की नाही की तुला आंबे नकोय, म्हणून मी खाऊन टाकले. मला आंबे आवडत नाही. आणि असंही मम्मा, प्रभासवर माझा खूप वेळ फुकट गेलाय, पण आता बास. आता मिहीरच माझं भविष्य. प्रभासपेक्षा कैक पटीने चांगला आहे तो. डॅशिंग आहे, बिझनेसचं डोकं आहे त्याचं, आणि पैसे कमवण्याची अक्कल आणि इच्छा दोन्ही आहे. आणि ह्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं, त्याला माझी कदर आहे. प्रभासला विसरण्यासाठी करतेस ना तू हे सगळं? नाही, त्याच्यासाठी नाही, विसरण्यासाठी तर अजिबातच नाही. इनफॅक्ट प्रभास आणि वीणाच्या कायमचं लक्षात राहण्यासाठी करते मी हे सगळं. माझं नाही झालं ना तो. आता मिहीरशी लग्न करून त्याच घरात जाते की नाही बघ, आणि या दोघांचा संसार सुखाचा कसा होतो हे बघतेच. काय झालं? मला कशासाठी बोलवलं? मिहीर, हे तुमची माफी मागायला आलेत. हे बघा, त्यांना तुमच्यावर हात उगारायचा नव्हता, पण त्यांचं आणि आत्तूचं नातं खराब झाल्याने ते थोडे डिस्टर्ब झाले होते, म्हणून हे सगळं घडलं. इट्स ओके, मी अगदीच समजू शकतो. ऍक्च्युली आत्तू पण खूप डिस्टर्ब आहे. आज सकाळी जे काही झालं त्याच्यानंतर तिने ऑफिसमध्ये येऊन एक अत्यंत महत्वाची मीटिंग कॅन्सल केली. प्रभास, मला तुझी मनस्थिती अगदीच कळू शकते, पण प्लीज असं नको वागूस. तुला माझ्यावर राग व्यक्त करायचा आहे कर, तुला मला मारायचंय मार, पण प्लीज आत्यासमोर नको. निदान आत्यासमोर तरी जरा समजूतदारपणे वाग आणि असा धीर नको सोडूस रे. हे बघ, ती आत्या आहे, ती आज चिडली उद्या विसरली असं नाही होऊ शकत. ए मिहीर, आज तुला कसं मनवायचं ना ते तू मला नको शिकवूस. तुझ्यापेक्षा चांगलं मी तिला ओळखतो. प्रभासाव, असं काय करताय? ते तुमच्या भल्यासाठीच सांगतात ना सगळं. वीणा, हे बघ. नाही, इट्स ओके वीणा. मी आजवर जे काही वागलोय त्याच्यानंतर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसणं खूपच कठीण आहे. पण तरीही
ट्रस्ट मी प्रभास, मी खरंच बदललोय. नाहीतर सकाळी तू मला मारल्यानंतर मी तमाशे नसते का केले? मी तुझ्यावर हात नसता का उगारला? आत्याचे कान भरून तुला ऑफिस मधनं काढून टाकायला नसतं का सांगितलं? अरे हे सगळं मी करू शकलो असतो, पण मी केलं का? नाही ना. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसत नाहीये. कदाचित तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी माझी काही मदत झाली तर प्रभासचा माझ्यावर विश्वास बसेल. पण प्रभास, एक गोष्ट नक्की सांगतो, आत्याचा तुझ्यावर प्रचंड जीव आहे. अरे खूप प्रेम करते ती तुझ्यावर. आणि तू असा अचानक लग्नाचा निर्णय घेतलास ना, म्हणून ती खूप हर्ट झाली रे, तुटली आतून. अरे आणि तीच काय, तिच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याचं हेच झालं असतं. मला ऑफिसमध्ये खूप काम आहेत, येतो मी. थांब ना, काहीतरी करायचंय मला. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. बाबा नाही म्हणणार, बाबा हो म्हणणार. म्हणजे फायनली आपलं प्रेम जिंकणार. ऑफकोर्स जिंकणार. मग हे सगळं कशाला? अरे असंच गंमत. पण तुला खूप काळजी घ्यायला लागणार आहे ना. मला आता काय म्हणजे बाबा परवानगी देतील, पण तू नीट बोललास तर, नाही तर मग विसर मला. अरे सरळ सरळ धमकी? धमकी नाही रे, समजावतीये तुला. अच्छा. अरे तू अजिबात काळजी करू नकोस. कल देखना इस मनोहर जोगळेकर का कमाल. का असं काय करणार आहेस तू? काय करणार आहे? डायरेक्ट त्यांच्या समोर जाणार आणि म्हणणार, तुमच्या मुलीचा हात द्या. पण शैला, तुझ्या बाबांनी तुझा हात द्यायच्या ऐवजी या हातात चेक फाडून दिला तर? चेक? बाबा चेक का देतील? अगं ते सिनेमात दाखवतात ना, काय इस पर जो रकम डालनी है डाल दो, लेकिन उसके बाद हमेशा हमेशा के लिए मेरी बेटी को भूल जाओ. काय रे? तर रक्कम तुम्हाला भरायला लागेल ना. तू पैसे घेणार आहेस? म्हणजे असं झालं तर काही होणार नाही असं. माझे बाबा की इतके वाईट नाहीये. आणि मी काय म्हणते, तू ना गाजर हलवा घेऊन ये त्यांच्यासाठी, त्यांना खूप आवडतो, खुश होतील ते. अरे म्हणजे डायरेक्ट लाच? नहीं नहीं नहीं, रिश्वत देना और लेना गुन्हा है, मैं नहीं करने वाला. मी नाही रे. आपण एखाद्याकडे गेलो तर रिकाम्या हाताने जातो का? नाही ना, काहीतरी घेऊन जातो ना. म्हणून म्हणतीये तू गाजर हलवा घेऊन ये, त्यांना खायला घाल, ते खुश होतील. आणि तसंही तू गाजर हलवा खूप छान बनवतोस. यस, ठरलं. मी उद्या गाजर हलवा आणतो. त्यांनी एक घास घेतला की लगेच तुझा हात मागतो. हे पण मनोहर, तू फक्त बाबांसाठीच डबा आणणार का? नाही, मी 2 डबे घेऊन येणार. एका डब्यात गाजर हलवा आणि दुसऱ्यामध्ये मी स्वतः बसून येतो. काय रे? मामा रे, तू नाही करणार टेस्ट? मामा, मामा, कोण हवंय तुम्हाला? काका नमस्कार. हा, मी वीणा अभ्यंकर. प्रभास सरांना भेटायचं होतं. या 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 ना आत या. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवून आणतो. काका, हे घरच्यांसाठी आणलं. अच्छा, बसा ना तुम्ही. हो बसा.
हे पाटील जसे बिझनेस मध्ये हुशार आहेत ना तसेच ते इमोशनल पण खूप आहेत. त्यामुळे मीटिंग मध्ये एक संधी सोडायची नाही, लगेच कॅच करायची. म्हणजे मीटिंग पण आपली आणि डील पण आपली. वा आत्या, कमाल आहेस तू. तन्वीची आई वेळेवर यायला हवी. तिचं आणि वीणाचं एकाच वेळी घरी असणं गरजेचं आहे, तरच मला हवंय तसं घडेल. आत्तू, गुड मॉर्निंग आत्तू. मी तुझी आत्तू नाही आणि कधी होण्याचे चान्सेसही नाहीत. त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? आत्तू ते एक मिनिट. तू मला शैलजा मॅडम म्हणायचंस, समजलं? मिस वीणा अभ्यंकर. वीणा, फोन उचल वीणा. अरे काका, मला जेवण वगैरे काही नकोय. बाहेर कुणीतरी वीणा मॅडम आलेत. शैलजा मॅडम, हॅलो दादा. हा बोला. अरे मनोहर, तुला वीणाचा काही फोन वगैरे आला होता का? मला नाही. का, काय झालं? अरे काय झालं काय म्हणतोस? ती वीणा आज सदावर्तींच्या घरी गेली आहे ना. हो दादा, पण ह्या गोष्टीचं इतकं टेन्शन का घेताय तुम्ही? म्हणून अरे असं कसं म्हणतोस तू? तिकडे काय झालंय काय नाही काही कळायला मार्ग नाही. अरे दादा, अहो प्रभास तिच्या सोबत असताना आपल्याला काळजीचं काहीच कारण नाही. आणि तिकडचं काम झालं की वीणा आपल्याला फोन करेलच. दादा, आपल्या वीणावर तुमचा विश्वास आहे ना? हो हो, खूप. मग झालं तर दादा, आधी तुम्ही शांत व्हा. आणि बघा, मला तिचा फोन आला तर तुम्हाला कळवेनच, मी लगेच कळवेन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला काळजी फक्त एकाच गोष्टीची आहे, त्या प्रभासची आत्या वीणाची वाईट नको वागायला. लग्न काय कुठलीही गोष्ट करणार नाही. त्यामुळे तू हे लक्षात ठेव, आत्याची या लग्नाला परवानगी असणं खूप जास्त महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे इतके दिवस तू तन्वीला झुलवत ठेवलं होतंस. हे बघ मिहीर, याचे परिणाम वाईट होतील आणि तुझ्या बरोबर शैलजा सदावर्तेलाही भोगावं लागेल. मिसेस सरपोतदार, माइंड युअर लँग्वेज. तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला, पण माझ्या आत्याला बोललेलं मी खपवून घेणार नाही. हो का? आत्याचा इतका पुळका आहे ना, तर तिच्याच ताटाखालचं मांजर बन. दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. निघू शकता तुम्ही. आणि तुमच्या लाडक्या लेकीला सांगा की मिहीर त्याच मुलीशी लग्न करेल जिच्याशी लग्न करायला त्याची आत्या सांगेल. वीणा, तू हा जो ध्यास घेतलायस ना, त्यासाठी तुला खूप कष्ट करावं लागणार आहे. बाबा, कष्ट करायची तयारी आहे माझी. आणि कष्टाचं फळ कायम गोड लागतं असं तुम्हीच मला शिकवलं होतं. तू जो निर्णय घेतलायस ना वीणा, त्यात तुला यश मिळो एवढीच माझी इच्छा आहे.
स्वतःला जप बाळा. हो बाबा. बरं तू घरी येतेस ना? नाही, आता रिहर्सलला जाते, ती आटपून घरी आहे. बरं बरं ठीक आहे, सावकाशी आहे. हो. प्रभास काय झालंय? अहो असं खचून कसं चालेल आपल्याला? आपल्याला अजून नवीन अल्बमची तयारी करायची. हे असे रडके सूर लावणार आहात का तुम्ही? वीणा यार, तू एवढी कूल कशी काय राहू शकतेस? मॅडम, ते पिऊनने मला विचारलं होतं की फाईल्स तुम्हाला आणून द्यायच्यात का. मी त्याला हो म्हटलंय. चालेल ना मॅडम? शैलजा मॅडम, काय झालं? नाही, तुम्हाला काय झालंय? एक बोलू? बोल. नाही म्हणजे कंपनीचा एम्प्लॉय म्हणून नाही, तुमचा भाचा म्हणून, मिहीर सदावर्ते म्हणून बोलायचं होतं. आय नो हे ऑफिस आहे, इथे तुम्ही बॉस आहात आणि घरातले प्रॉब्लेम्स तुम्हाला इथे डिस्कस करायला आवडत नाहीत, तसा आपला नियमच आहे. नाही ठीक आहे, नियमांना कधी कधी अपवाद असू शकतात. बोल. आत्या, आज घरी जे काय घडलं त्याने तू अपसेट आहेस ना? नाही म्हणजे वीणाचं असं सरळ घरी येणं आणि प्रभासने सुद्धा तिला असं येऊ देणं, नाही आपल्या घरी असं घडत नाही ना. आणि प्रभासकडून तर हे अजिबातच अपेक्षित नाहीये ग. त्याने स्वतःहून केलं असेल का वीणाने त्याला भरीस पाडलं असेल हे करायला? एक सुचवू का? नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय मी, पण मला असं वाटतं की तू प्रभासला कामावर परत बोलवावंस. माझं ऐकून घे प्लीज. काय होतंय आता, प्रभासकडे काम नाहीये, तो घरी असतो, त्यामुळे त्याच्या रिकाम्या डोक्यात सतत वीणाचे विचार चालू असतात. मग तिला फोन करणं, तिला भेटणं, ह्या सगळ्यामुळे प्रभास दुरावतोय आपल्यापासून, तुझ्यापासून. तुझा त्याच्यावरचा राग मान्य आहे मला. हवं तर त्याची केबिन नको देऊस तू त्याला. हा म्हणजे खरंच, पण त्याला आपल्या तुझ्या नजरेसमोर ठेव इथे. त्याने काय होईल, तो त्या वीणामध्ये वाहवत जाणार नाही. मला असं म्हणायचंय की काय आहे, मला तुमच्या दोघांच्या नात्याची खूप काळजी आहे. मी इथे ऑफिसमध्ये, मी इथे काम करतो, त्यामुळे मला डिस्टर्ब करायचं नाही. आणि मी फोन कट करतो याचा अर्थ कळत नाही का तुला? वाव दादू, तुला शुगर फ्री ब्लॅक कॉफी लागते ना रे? लग्नानंतर कठीण आहे तुझं. गोड कॉफी प्यायची सवय नाही, कसं होणार? काय कसं होणार? मी वीणाला सांगेन ना की विदाऊट शुगर ब्लॅक कॉफीच कर म्हणून. अरे पण तिच्या जो हातात गोडवा आहे ना, तो एवढा आहे की साखर टाकायची गरजच लागत नाही. कॉफी अशीच गोड होते. दादू यार, काय हलवा केलाय, कमाल. म्हणजे तुझ्या हातातला गोडवा असा ओतलाय तिने या हलव्यामध्ये. अल्टिमेट लागतोय यार. वहिनी, मान लिया तुझे, कमाल. लग्नानंतर वहिनी जेव्हा घरी येईल ना, तेव्हा मी तिला रोज असे मस्त मस्त पदार्थ करायला सांगणार आहे माझ्यासाठी, आणि मस्त बसून मी खाणार. इतना तो बनता यार मेरा. मिकी ऐक ना, आत्तूची परमिशन मिळाली नाही ना तर काहीच होणार नाहीये. मुळात ना आत्तूची मान्यता मिळायला हवी आमच्या लग्नासाठी.
मान्यता मिळवण्यासाठी तुम्ही मनवताय का तिला? येतंय का तुम्हाला बनवता? अरे गाजर हलवा केला होता यार तिने एवढा मस्त, ती संधी पण गमावलीत तुम्ही. मी गॅरंटीने सांगते, एक घास जरी आतून या हलव्याचा खाल्ला असता ना, जे मागाल ते दिलं असतं तिने. काय यार तुम्ही पण, मी अचानक झालंच नसतं असं. खाल्ला असता तर कशाला, अजूनही खाऊच शकते की, अजूनही वेळ नाही गेली. हो हो ठीक आहे, चालेल चालेल. मी करते तुम्हाला अर्ध्या पाऊण तासात फोन. अच्छा. मी का? हा, शैलेश आणि योगिनी आले नाहीत का पार्टीहून अजून? मला काहीच माहित नाही का तू? सॉरी आत्या, ते निघालेत पार्टीवर ना, पण मला वाटत नाही ते जेवतील. आय गेस त्यांनी तुझी तशी परमिशन पण घेतली होती ना? हो, माझ्या मर्जीने वागणारे लोक अजून राहतात या घरात. आत्तू. मीर, उद्याचं शेड्यूल रेडी आहे? ऑफकोर्स आत्या, तू मला एखादं काम सांगितलंस आणि ते मी पूर्ण केलं नाही असं होणं शक्यच नाही. गुड. आत्तू, तू तो गाजराचा हलवा खाऊन नाही का बघितलास? खा ना, छान झालाय. का तू केलास? हो हो, मीच केलाय. घे ना, खाऊन बघ ना. कसा झालाय? छान झालाय. मला माहित नव्हतं तू इतका छान गाजर हलवा बनवतेस. हो, खूप दिवसांनी असा हलवा खायला मिळतोय. काही वेगळ्या पद्धतीने केलायस का तू? नाही, वेगळं काही घातलंयस का त्याच्यात? हो. काय घातलंयस? हा, अगं काय विचारतेय, कसं केलंयस? काय घातलंयस त्याच्यात वेगळं? हेच नेहमीच गाजर मेन. वेलची, दालचिनी. दालचिनी? दालचिनी नाही, वेलची. आणि हे आपलं आत्तू, वीणाने बनवलाय हलवा. आत्तू ती खास तुझ्यासाठी बनवून घेऊन आली होती, पण तेव्हा तिला देता आला नाही. तू प्रभासला कामावर परत बोलवावस. काय होतं आता, प्रभासकडे काम नाहीये, तो घरी असतो, त्यामुळे त्याच्या रिकाम्या डोक्यात सतत वीणाचे विचार चालू असतात. मग तिला फोन करणं, तिला भेटणं, ह्या सगळ्यामुळे प्रभास दुरावतोय आपल्यापासून, तुझ्यापासून. प्रभास, तू उद्यापासून ऑफिस जॉईन करू शकतोस. आत्तू, जेवा सगळे.
की डोळे बंद कर, हात पुढे कर, हे असलं काही करायला लावू नकोस मला. माझ्यासाठी जर काय आणलं असेल ना तर दाखव मला. तुझ्यासाठी काही आणलं नाहीये मी. कशाला काय आणू? मी डोळे कशाला बंद करू? सांगितलेलं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? मम्मी कधी कधी माझ्यासारखीच वागतेस तू. डोळे बंद कर ना प्लीज प्लीज प्लीज. कर ना. केले बंद. उघडू नको. हा नाही उघडत. बंदच ठेवा. चिटिंग नाही करायची. बंदच आहेत. आवर लवकर काय ते. 2 मिनिटं. एकच. आता उघडायचे असतात ग डोळे. उघड. बघ शर्ट. मस्त ना? तू काय आता शर्ट घालणार आहेस का? ते छोटे कपडे घालून गेलेस ते काय कमी होतं का दादा मामा त्या कपड्यांवरून ओरडला म्हणून आता शर्ट घालणार आहेस? असंही काय म्हणा, आजकाल फॅशनच्या नावाखाली. मिहीर साठी घेतलाय शर्ट. काय? मिहीर साठी? छान आहे ना? छान दिसेल त्याला. हो चांगला आहे पण महागातला दिसतोय. मिहीर सदावरती येतो त्याच्यासाठी महागातलाच शर्ट आणणार मी. हो पण कितीला पडला? 600-700 रुपयाचा तरी असेल ना? 600-700. मिहीर सदावरतेला मी 600 आणि 700 रुपयाचा शर्ट देणार. मग कितीचा आहे तो? 2000. 2000? आपल्या घरात अख्ख्या महिन्यात एका माणसावर सुद्धा आपण 2000 रुपये खर्च करत नाही ग. आणि तू एका झटक्यात एवढे पैसे खर्च करून आलीस? मम्मी समज, आपण मिडल क्लास आहोत, तो नाही. तो नाशकातल्या एका श्रीमंत कुटुंबाचा वारसदार आहे. हा म्हणजे एवढीच जर का घाई होत असेल तर आत्ताच्या आत्ता लग्न लावून टाकूया आपण. ते काय ते सिंदूर आणि काय फुलं वगैरे आपण इकडे मॅनेज करू ना. हा ते सेंदूर वगैरे मिळेल. करायचं ना? अरे पण ती तयार आहे का मिसेस सदावर्ते बनायला? काय मिसेस सदावर्ते? लाजतेस? मी तयार आहे. ओ तयार आहे. अरे पटकन पटकन लावा, चला फोन लावा पटकन. पण मी जर मिसेस सदावर्ते झाले तर तुमच्या सगळ्यांचा डबा बंद. ही काय कंडिशन आहे? हे नाही हा, हे विणा अजिबात नाही. प्रभासचा डबा असेल ना तर मला बरं पडतं ना. नाहीतर कोण सकाळ सकाळ उठून सगळं करणार? पण वीणा डबा का बंद ग? उलट तू संगमनेर वरून येणार नाहीयेस तर तुझा वेळ वाचेल. तू जास्त खायला घेऊन यायला हवं. मैं कम ये बोल, काही काम आहे? काय बोल ना. नाही आहे का काम? नाही काम आहे पण म्हणजे. एक मिनिट, तुझं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मी काय काम सांगते ते नीट ऐक. मी अकाउंटंटला काही काम सांगितलंय, ते रिपोर्ट्स काढायला सांगितले, ते झालेत की नाही जरा चेक कर. आणि आपल्या क्लायंटची लिस्ट काढायला सांगितली, ती पण जरा चेक करून घेऊन ये जरा. काय बघतोयस काय? ऍक्च्युली मला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला वाटलं नव्हतं की तुम्ही माझं म्हणणं ऐकून प्रभासला कामावर बोलवाल म्हणून. बरं, दिवसभरात एकदा तरी प्रभासकडे पाहिलत का? नाही, बॉस म्हणून नाही, प्रभासची लाडकी आत्तू म्हणून. दिवसभर काम करतोय प्रभास. फोन नाही, काही नाही. अहो त्याच्या जागेवरून उठला देखील नाही तो. मग हेच तर हवं होतं आपल्याला. प्रभासने कामात व्यस्त व्हावं जेणेकरून त्याच्या डोक्यात वीणाचा विचारच येणार नाही. आणि तेच झालंय. त्यामुळे मला खरंच असं वाटतं की प्रभासला वीणापासून दूर करायचं असेल ना, हा सगळ्यात योग्य पर्याय आहे. म्हणजे प्रभासला आपणच मदत करायला हवी ना. आफ्टर ऑल वी आर हिज फॅमिली.
तुझं खरंच काही काम होतं की हे वायफाय बडबड करायला आला होतास? सॉरी, मला फक्त हे तुमच्या कानावर घालायचं होतं. म्हणजे प्रभासच्या लाडक्या तुझ्या हे लक्षात येईल की तिचा लाडका भाचा प्रभास बदलतोय चांगल्यासाठी. हे ऐकल्यानंतर प्रभासच्या लाडक्या आत्याला किती छान वाटेल. सुखावशील तू. सॉरी, मी पर्सनल गोष्टी बोललो ऑफिसमध्ये. खरंच सॉरी. येतो मी. इथे बसायचं. या ऑफिस मधले बाकीचे एम्प्लॉईज जसं काम करतात तसंच काम करायचं. मीरकडून चूक झाली होती, त्याला स्वतःला प्रूव्ह करावं लागलं. आणि तू जरी माझा भाचा असलास तरी तुलाही स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. दादा, मी आज प्रभासची जे काही वागतीये त्यासाठी माफ कर मला. मला मान्य आहे, मी तुला वचन दिलं होतं, शब्द दिला होता, त्याला कसलाच त्रास होऊ देणार नाही. पण दादा, आज त्याच्याशी असं वागताना मला खरंच खूप त्रास होतोय, खूप त्रास होतोय. पण दादा, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. गरज नसती ना तर मी कधीच त्याच्याशी असं वागले नसते. पण मी जर आता कठोर नाही झाले तर त्याच्या आयुष्याची वाताहत होईल. मी प्रेम केल्यामुळे मला जे काही भोगावं लागलंय ते मला प्रवासला भोगू द्यायचं नाहीये. सॉरी दादा, खरंच मला माफ कर. आय एम सॉरी. सॉरी. हॅलो, मला आज भेटायचं होतं तुला. भेटशील ना? खरं तर मी खूप एक्साइटेड आहे की. खड्ड्यात गेली तुझी एक्साइटमेंट.
वीणा ऑफिस मध्ये येणार हे का नाही सांगितलंस मला? काय? वीणा ऑफिस मध्ये? वा, तुझ्याच घरात राहणारी तुझी बहीण घराबाहेर गेली, कुठे गेली, काय करते काहीच माहित नाही तुला? हा अरे उर्मी, तुझी ही जी एक्साइटमेंट आहे ना ती जरा बाजूला ठेव आणि बाकीच्या कामांपेक्षा महत्वाच्या कामांकडे जरा लक्ष दे. वीणा काय करते काय नाही हे मला सगळं कळलं पाहिजे. मी यार मी काय करू या वीणाचं आता? घरी जाऊन अपमान झाला तो पुरेसा नव्हता, बाईसाहेब ऑफिस मध्ये गेल्यात. प्रत्येक वेळी यार. मॅडम आय एम सॉरी, मला खरंच माहित नव्हतं की प्रभास इथे आल्यानंतर त्याच्या मागोमाग ती वीणा सुद्धा इकडे येईल. उद्याच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स आजवर शिफ्ट कर, हं? जितक्या होतील तितक्या. आणि उद्याचे जे काही कॉन्फरन्स कॉल्स असतील ते सगळे आज शिफ्ट कर. म्हणजे जितके शक्य होतील तितके शिफ्ट कर, कळलं? हो, पण काय असं अचानक काय झालं? मला 2 मिनिटं सुद्धा मोकळं राहायचं नाहीये. मला माझा अख्खा दिवस आज पॅक हवाय, बिझी हवाय. मॅ कमी? काय? मॅडम एक आठवलं, तुम्ही जेवून घेता का प्लीज? नाही काय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे उद्याच्या सगळ्या मीटिंग्स मी आता रिअरेंज केल्यात, पण त्या मीटिंग्स एकदा सुरू झाल्या ना की मग तुम्हाला जेवायला वेळ मिळणार नाही. आता ऑलरेडी जेवायची वेळ निघत चालली. तुम्ही आता जेवून घेतलं तर बरं होईल. मी प्लेट्स लावायला सांगतो त्याला. ठीक, हा प्लीज. काय झालं, भाजी तिखट आहे का? मग डोळ्यात पाणी काय तुमच्या? वीणा, तू आत्तूचं मन जिंकण्यासाठी एवढे प्रयत्न करतेस, ते बघून ना मलाच त्रास होतोय अगं. आणि हे मला लपवता नाही आलं. मला कोणीतरी म्हणालं होतं माहितीये, तुझे हे अश्रू सुखाच्या क्षणांसाठी राखून ठेव. आठवतंय? ह्यापुढे आयुष्यात खूप सुखाचे क्षण येणार आहेत आपल्या. चल. जेवणासाठी कॅन्टीन आहे. इथे जेवलेलं मला आवडत नाही, समजावून सांग त्यांना. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. अंकलचा फोन आला होता, सगळे वाट बघतायत आपली. मग तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा ना. मी एकटा नाही वीणा, बघ आपण एकत्रच जाऊया. आणि तसेही तू इथे एकटी थांबलेलं मला नाही आवडणार. प्रभास भाऊ असं काय करताय? आत्तूशी बोलल्याशिवाय मी कशी काय येऊ? अगं पण रिहर्सल ती महत्वाची नाहीये का? आहे. हे बघा प्रभास, मला मान्य आहे की आपली दोन्ही कामं तितकीच महत्वाची, पण आता मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रिहर्सलला पुढे व्हा, मी आलेच ना. वीणा पण प्रभास प्लीज, तुम्हाला तुमच्या वीणावर विश्वास आहे ना? खूप, अगदी स्वतःपेक्षा जास्त. मग पुढे व्हा, मी आलेच. प्रभास, व्हा ना पुढे. खरंच
ठीक आहे, तू निघाल्यानंतर फोन कर मला. नाही, मी नाही उचलणार फोन. सकाळी केवढा बोलला मला, आता नाही उचलणार मी फोन. का उचलू? फोन उचल ना. काहीतरी काम असेल, नाही तर उगाच करतो का फोन तो? नाही नाही. शपथ, कट केला. परत करेल ना हा फोन? नाही केला तर असंच बसावं लागेल मला. हॅलो उर्मी. काय करतेस? मी तुला एक महत्वाची बातमी द्यायला फोन केलाय. आत्याने आज वीणाची वाट लावली. तिला काय झालंय आता? अशी विचित्र का वागतीये? आत्याने आज वीणाला दिवसभर ताटकळत ठेवलं. प्रभासवरून काय वाटेल ते बोलले तिला. आय एम शुअर तिला खूप हर्ट झालं असणार. वीणा घरी आल्यानंतर काय होतंय मला सांगशील? नाही सांगणार. उर्मी, मी सकाळी तुझ्यावर वैतागलो, चिडलो. आय एम रिअली सॉरी. अगं पण मी तरी काय करू सांग तूच. इथे सगळ्या गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. सगळ्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवावं लागतं आणि त्यांच्या हालचाली नाही कळल्या ना तर पुढचं प्लॅनिंगच करता येत. आणि हे सगळं एकट्याने करता करता थकून जातो ग मी उर्मी. पण खरं सांगू उर्मी, तुला भेटल्यापासून माझ्यावरचा भार खूप हलका झालाय. तू किती महत्वाची आहेस माझ्यासाठी तुला माहिती नाही. माझ्यासाठी खूप मोठा आधार आहेस तू. एवढं सगळं असताना असं का वागतोस मग माझ्याशी? त्यासाठीच तर तुला सॉरी म्हणालो ना मी. बस. मामा, काय हे? माझ्या आठवणींची पेटी. मामा, ह्या किती छान दिसायच्या रे. आता दिसत नाही? अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे तेव्हा जरा जास्त छान दिसायच्या. नुसतेच छान दिसायचे नाही तर सदा आनंदी असायची. खूप छान वागायची. कळतंय, त्यांच्या या फोटोतलं हसू तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू गेलंय ना वीणा, त्याला पूर्णपणे मी जबाबदार आहे. खर तर तुझ्या आणि प्रभासच्या नात्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याला सुद्धा मी जबाबदार आहे. अरे काय बोलतोस तू?
मामा ऐक ना, नको ना हा विषय निघाला की तुला त्रास होतो आणि मग तुला त्रास झाला की मलाही त्रास होतो. बरं मला सांग, तू मला काय इथे आणलंस? छान आहे ना शर्ट? आवडला? मस्त आहे. मला खात्री होती नक्कीच आवडेल. बरं हा ठेव तुझ्याकडे आणि जेव्हा केव्हा घालशील ना तेव्हा सेल्फी काढून पाठव. ओके? कशाला? काय गरज होती याची? अरे ठेव रे ठेव. नाही खरंच, म्हणजे एवढं कॉस्टली गिफ्ट घ्यायची काय गरज होती उर्मी? बरं आज काही माझा वाढदिवस नाहीये किंवा तसंच काही ओकेजन पण नाहीये, मग कशाला हे गिफ्ट वगैरे? का मग तसं काही ओकेजन हवं का प्रत्येक वेळी? सहज प्रेमानं नाही देऊ शकत का? प्रेमानं दिलेल्या गोष्टींची किंमत नसते तुला? नाहीये तुझा वाढदिवस, ठीक आहे, मग काय आता तुझा वाढदिवस येईपर्यंत हा शर्ट माझ्याकडे ठेवायचा आणि मग तुला द्यायचा? काही अर्थ आहे का याला? प्रेमानं आणला होता ना मी तुझ्यासाठी. ठीक आहे, नको तुला दे. मला वाटलं प्रेमाने दिलंय तर घेशील, ठेवशील. समोरच्या माणसाच्या प्रेमाची किंमत असते, भावनांची किंमत असते कोणाकोणाला, पण मीच वेडी आहे असा विचार करायला. नेक्स्ट टाइम पासून ना असा विचारच करणार नाही मी. लक्षात ठेवेन सगळं. तुला ना गिफ्टच आणणार नाही नेक्स्ट टाइम पासून, किंवा आणायचं जरी असेल ना तरी तुला फोन करून विचारेन कोणतं हवंय गिफ्ट, काय हवंय तुला, तुझं बर्थडे आहे का, काही ओकेजन आहे का, तरच आणेन. ठीक आहे, बाय. एक मिनिट, किती रागवतेस तू? तू एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंयस माझ्यासाठी आणि ते मी माझ्याकडे घेणार नाही, ठेवणार नाही, असं होईल का? दे दे दे. मी किती छान आहे हा शर्ट, वा. मला माहित होतं आहे तुला माझ्या प्रेमाची कदर. बरं घालशील तेव्हा नक्की सेल्फी काढून पाठव. मला बघायचंय माझं प्रेम कसं दिसतं. बाय द वे, वीणा काल घरी आल्यावर काय म्हणाली? आता तिचं काय आपल्यामध्ये? नाही आपल्यामध्ये नाही, पण हा सुद्धा आपल्या प्लॅनचा एक भाग आहे ना. सांग ना काय म्हणाली वीणा? आली तेव्हा अपसेटच होती, पण मला नाही वाटत ती मागे हटेल. जिद्दी आहे आणि आत्या खूप कठोर आहे. ती सुद्धा तिचा निर्णय बदलेल असं मला वाटत नाही. मला भेटायचंय तुझ्या आत्याला. काय? हा भेटवेन कधीतरी. कधीतरी नाही, आत्ता. इतकं करूच शकतोस ना तू माझ्यासाठी? शर्टाची शपथ आहे तुला? शर्टाची शपथ देतेस तू मला? प्रश्न शपथेचा नाहीये. आत्या नाहीये ऑफिसमध्ये, घरी गेली. उर्मी, तू काय करतेस इथे? का? या आधी सुद्धा आले मी इकडे, मग आज एवढा शॉक का? तेव्हा वीणाचा पाय बरा नव्हता म्हणून तू यायचीस. आता सगळं ओके. ठीक आहे, तुम्हाला नाही आवडलंय मी इकडे आले ते मी निघते. बाय. उर्मी थांब. उगाच डोक्यात राग नको घालून घेऊस. मला फक्त एवढंच विचारायचं होतं की इथे कशासाठी आलीस? मी इकडे फक्त एवढंच सांगायला आले की आज मी सदावर्तेंच्या घरी गेले होते, शैलजा सदावर्तेंना भेटायला. काय? तू माझ्या घरी गेली होतीस? एक मिनिट. तुझं आणि वीणाचं लग्न व्हावं नाही व्हावं ह्यासाठी नव्हते गेले. काय ना, मला अनेक महत्वाची कामं. मी माझ्यासाठी गेले होते. म्हणजे यांच्या घरी म्युझिक चालत नाही
आणि तसं असून सुद्धा प्रभासची आत्या त्याला पाठिंबा देते आणि त्याच्याच जीवावर तो एवढा मोठा झालाय नाही काय. एवढा मोठा बँड फॉर्म केला, एवढं सगळं केलं, तर मला असं वाटलं की त्यांनी माझ्या स्वप्नांना सुद्धा पाठिंबा दिला तर मी कुठच्या कुठे जाईल नाही का. काय तू हे सगळं बोललीस माझ्या आत्तूशी? हो बोललेही आणि त्यांनी माझं ऐकूनही घेतलं शांतपणे. आमच्या लाडक्या सुनबाई एवढ्या रागावल्यात का? लाडकं बिडकं फक्त म्हणायला. खर तर तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. तुम्हा कोणाचंच प्रेम नाहीये माझ्यावर. अरे अगं वहिनी असं काय म्हणतेस? आमचं सगळ्यांचं प्रेम आहे तुझ्यावर. हो काय म्हणतोयस? आणि बायको आहे ना तुझी, रुसलीये ती, तिचा मूड गेलाय. मनव तिला. आपण फिरायला जाऊया? वहिनी आपण मूवी बघायची का कुठली तरी? तुला हवी ती बघू. एक मिनिट. मला माहितीये उर्मीला काय हवंय ते. उर्मी, आज आपण मस्तपैकी एक गाडी घेऊयात. तू त्या दिवशी म्हणाली होतीस ना, ती गाडी घेऊयात. एक नंबरचा युसलेस असतो मी. मग जरा बायकोला मनवता येत नाही तुला. अगं आत्या थांब आता. उर्मी, आपण एक काम करूया. मी तुला अलिबागचा फार्म हाऊस देते. हा, मग तर खुश जाईल तुझा राग. उर्मी, काय झालंय तुला? काय हवंय सांग. सांगू? सांग. सासूबाईंनी वीणाला ज्या पाटल्या दिल्यात त्या हव्यात मला. आत्तू, तू वीणा वहिनीला पाटल्या दिल्यास? अगं जो दागिना उर्मी वहिनीचा आहे तू वीणा वहिनीला कसा काय दिलास? उर्मीपेक्षा ती मोठी आहे म्हणून द्याव्या लागल्या मला. पण सून म्हणून तर मी मोठी आहे ना, म्हणजे त्या मलाच मिळायला हव्या. त्या पाटल्या मला हव्या. वर माफी. एक मिनिट. तुमच्या दागिन्यांचा मला काय माहित नाही, पण वीणा तुझ्याकडे माफी का मागेल? तिने माझ्या मनाचा विचार न करता माझा दागिना घेतला, ज्याच्यावर तिचा काही एक हक्क नाही. असं काही होणार नाहीये प्रभास. वीणा, हे घे, घाल. उर्मी एक नंबरची बेभरोशाची आहे. ती काहीतरी घोळ घालणार आणि तुला गोत्यात आणणार. आणि मीर, मी काय बोलतोय ते कळतंय का तुला? कळतंय कळतंय. वळत नाहीये. वळतंय. वळलं बघा. काय आहे? हे बघ मीर, त्या उर्मीला नादी लावणं पहिलं बंद कर. तू पैसे देऊन तिच्याकडनं काम करून घेतोयस ना, ते ठीक आहे. पण जर का ती तुझ्या प्रेमात पडली आणि नंतर गळ्यात पडली ना, तर निस्तरणं अवघड होईल. रिलॅक्स. तुम्ही ना फार टेन्शन घेता बाबा. कळत नाही तुम्हाला. मला काम झाल्यानंतर कोणाला आणि कसं बाजूला करायचं हे मला चांगलंच माहिती आहे.
त्या तन्वीचं बघितलं ना काय झालं. मी जे काही वागतोय ना त्यामुळे त्या उर्मीला फार मजा येते आणि तिला असं थोडस झुलवलं ना तर ती माझ्या तालावर नाचते. मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायला तयार होते. बस मला हेच हवंय, अजून काय. ठीक, पण सांभाळू, उगाच होत्याचं नव्हतं व्हायला नको. कोण? गेम ऑन. नमस्कार. अरे नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. 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 नमस्कार मॅडम. नमस्कार. आमच्या आश्रमामध्ये तुमचं भरपूर स्वागत. अहो तुमच्यासारखी एवढी मोठी हस्ती इथे आली हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. इतका वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या इथे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत. अहो तुम्ही कशाला आभार मानताय, उलट मलाच खूप बरं वाटतंय तुम्ही इतक्या आपुलकीने मला आमंत्रण दिलं त्याबद्दल. तुमची सगळी व्यवस्था ही कुठे गेली हो? थांब येईलच. मी इथे. ती बघ आलीच.